ज्या देशाला पाकिस्तान सारखा किंवा चीन सारखा एक दुश्मन शेजारी लाभलेला आहे तिथे युद्ध सराव ऐन वेळेस होत नाही, हा सुरूच असतो, एक प्रोसेस आहे. त्याच्यामुळे मी त्याच्यावर टीका, तो डिफेन्सचा विषय. पण प्रधानमंत्री किंवा एकंदरीत सरकारचं वर्तन पाहता त्यांच्या चेहऱ्यावरती मला की युद्धाला सामोरं जात आहेत असं वाटत नाही. फक्त मीडियामध्ये बातम्या येत आहेत, त्यांनी युद्ध सुरू केलं आहे मीडियातून, विशेषतः राष्ट्रीय मीडियाने युद्ध सुरू केलं आहे, बॉम्ब टाकलेले आहेत पाकिस्तानवर, पाकिस्तानचे राज्यकर्ते पळून गेलेले आहेत, भूमिगत झालेले आहेत, हे युद्ध सुरू आहे. पण मोदींनी अद्याप युद्ध सुरू केलं नाही. त्यांची आता काय मानसिकता आहे पाहावं लागेल. तर विरोधी पक्षांची जी आक्रमकता आहे किंवा युद्ध जो रजू आहे तो देशाला परवडणार आहे का? कारण एक फॅक्शन असं म्हणतोय ज्यांनी युद्धामध्ये त्यांच्या कुटुंबातले काही लोक गमावले, असं आम्ही काय म्हणतो, मोदी म्हणाले ना युद्धाची भाषा. युद्धाची भाषा कोणी केली? युद्धाची भाषा प्रधानमंत्र्यांनी केली. तुम्ही जे म्हणताय विरोधी पक्षांना धडा शिकवायला पाहिजे. सर्वपक्षीय बैठकीमध्ये जी चर्चा झाली का त्याच्या आधी घरात घुसून मारण्याची भाषा कोणी केली आहे? राजनाथ सिंगने केली. राजनाथ सिंग हे भाजपचे साधे कार्यकर्ते आहेत, काय देशाचे संरक्षण मंत्री आहेत. घरात घुसून मारू. काल देशाचे गृहमंत्री अमित शहा काय म्हटले? चुन चुन कर मारेंगे. अडवलंय कोणी? चुन चुन कर मारो ना. ज्या पद्धतीनं तुम्ही भाजपच्या विरोधकांना चुन चुन कर मारता आणि खतम करता, तसं तुम्ही पाकिस्तानच्या लोकांना पण चुन चुन कर मारू शकता, आपल्या दुश्मनांना. खरं म्हणजे या सगळ्याला जबाबदारच अमित शहा आहेत, गृहमंत्री. जे हत्याकांड घडलंय काश्मीरमधल्या प्रत्येक हत्याकांडाला गेल्या 10 वर्षातल्या फक्त देशाचे गृहमंत्री अमित शहा जबाबदार आहेत. तरी सुद्धा त्या व्यक्तीला प्रधानमंत्र्यांनी त्यांच्या पदावर का ठेवला हे रहस्य आहे. का ठेवलंय? 27 जणांचे जे हत्याकांड झालंय त्यात आपल्या राज्यातले 6 जण आहेत. त्याला जबाबदार अमित शहा. ते काय चुनचुनके मारू करतात. आमचे लोक चुनचुनकर मारले, त्याने तुम्ही राजीनामा दिला पाहिजे, त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. मी कालही म्हणालो मला विरोधी पक्षाचा विषय कीव आहे. त्यांनी सगळ्यात आधी अमित शहांचा राजीनामा मागायला पाहिजे, त्यासाठी आवाज उठवायला पाहिजे आणि नंतर समर्थनाच्या गोष्टी केल्या पाहिजे सरकारला. तुम्ही विरोधी पक्ष तुम्ही पण विरोधात आहे. मी मागतोय ना, आम्ही मागतोय ना. मी माझी भूमिका मांडतोय, आमच्या पक्षाची भूमिका मांडतोय, सर्वपक्ष बैठकीत सुद्धा मांडली. आम्ही गांडू नाही. हा देश महत्वाचा. या देशावर जर नुसते बोलघोडे राज्य करणार असते, चुन चुनके मारेंगे, घर में घुसकर मारेंगे, ये करेंगे, आणि तुमचे प्रधानमंत्री 8-8 तास नटनट्यांमध्ये राहतात, काय की नाही? काय दुःख चेहऱ्यावर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.